न्यूज 24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर। मिलेनियम एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट लॉरेट हायस्कूलच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर 23 येथे अॅन्युअल स्पोर्ट्स डे आणि बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। लॉरेट हायस्कूलचे चेअरमन प्रेसिडेंट प्रकाश पाटील आणि व्हाईस प्रेसिडेंट प्रभावती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 1ली ते 10वी मधील विद्यार्थ्यांसाठी 4 दिवसीय विविध मैदानी खेळ आयोजित करण्यात आले होते। या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना मेडल देऊन गौरवण्यात आले। या अॅन्युअल स्पोर्ट्स डेला कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर अभिजित मोरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवले। प्रायमरी मधील लहान विद्यार्थ्यांसाठी रनिंग रेस, फ्रॉग जंप, बुक बॅलन्स, शूज रेस, पोटॅटो रेस, सॅक रेस असे विविध मैदानी खेळ, तर सेकंडरी मधील विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, खो खो, क्रिकेट हे मैदानी खेळ आयोजित करण्यात आले होते। यामध्ये असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी लॉरेट हायस्कूलच्या प्रिन्सिपल मंगला पुष्करण, ॲडमिनिस्ट्रेटर लक्ष्मी कांबळे, टीचर सुशीला राव, स्वप्नाली शेरे, चंद्राणी पॉल, मनीषा शिंदे, अर्चना गायकवाड, निशा शर्मा, मीनाक्षी कट्टा, किरण यादव, मेरीमोल जोस, गायत्री शेरेकर, निशा फिलिप, तेजस्वनी नेमाडे या टीचरचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी पीटीए मेंबर्स व पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता।
मी लॉरेन्स स्कूलचे आणि त्यांचे पाटील मॅडम तसेच प्रिन्सिपल कांबळे मॅडम यांचे आभार मानले की त्यांनी सुभाषकडे पोलीस स्टेशनतर्फे आम्हाला या सुंदर अशा कार्यक्रमाला बोलवलं. जे क्रीडा महोत्सव त्यांचा होता, बक्षीस वाटप समारंभ होता. खूपशी मुलं दिसली जी खेळामध्ये अग्रभागी आहेत. आजकाल अशी मुलं खेळामध्ये आपल्याला दिसत नाहीत, अभ्यासामध्ये मुलं पुढे दिसत पण खेळामध्ये कुठेतरी मागे पडत चालली आहेत. पण यांचा उपक्रम पाहून खूप बरं वाटतं. सेकंड मला खूप ॲप्रिशिएट वाटलं की त्यांनी शाळेमध्ये उपक्रम चालू केलेला आहे, गुड टच बॅड टच. त्यामुळे ते खूप चांगली गोष्ट आहे की आतापासूनच मुलांना त्या गोष्टीचे ते नॉलेज येतं, जेणेकरून भविष्यात मुलांना कुठलं संकट आलं तर मुलं पॅरेंट्सपर्यंत किंवा त्यांच्या पालकांपर्यंत संधी पोचतील आणि संकटापासून दूर राहतील. ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक शाळांनी असे उपक्रम राबवायला पाहिजे. मुलांमध्ये जसा शिक्षणामध्ये प्रगती होते त्याचप्रमाणे क्रीडामध्ये सुद्धा त्यांचा करिअर होऊ शकतो. उदाहरणार्थ धावण्यामध्ये पी.टी. उषा आहे, क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आहे. असे बरेचसे महान खेळाडू होऊन गेले की त्यांचं करिअर पहिल्यांदा शाळेतूनच झाला. तर ह्या आमच्या मुलांचं सुद्धा करिअर चांगलं व्हावं त्या दृष्टीनं आम्ही ह्या स्पोर्ट्सचं आयोजन केलेलं आहे. आणि स्पोर्ट्समध्ये त्यांना शिस्त मिळते, चिकाटी येते, जिद्द येते आणि त्या जिद्दीने ते लोक पुढे जातात आणि ते पुढे जावं अशी आमची इच्छा आहे. आणि जे खेळाडूंना फर्स्ट प्राईज मिळालं, सेकंड प्राईज मिळालं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनी नर्वस न होता पुढच्या वाटचालीसाठी पुढं त्यांनी हे करावं अशी माझी इच्छा आहे. या स्पोर्ट्समध्ये आमच्या पालकांनी बरेच उत्साहात सहभागी झाले. खरोखर त्यांचं पण मी अभिनंदन करतो. गेले 8 दिवस आमचा टीचर स्टाफ या स्पोर्ट्स डेचं आयोजन करण्याकरता अतिशय मेहनत घेतली आणि त्यांनी मेहनत घेतली म्हणूनच आज हा स्पोर्ट्स डे सक्सेस झाला. त्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो. We have conducted our school annual sports day in Gyan Vikas ground, Koparkherne. Our vice chairman, Mrs. Prabhavati Patil ma'am, inaugurated the sports events. We have started our sports day from 9th December and it continued for 4 more days. Today we have celebrated its prize distribution ceremony. Every school celebrates its annual sports day to encourage the students to participate in different sports activities. The sports day is an inspiring and happy day for our students. It inculcates the spirit of sportsmanship and it built up the confidence, and it also built up the students to keep fit physically and mentally. It also helps to make friendship. I would like to congratulate our students, those who participated and those students who achieved the victory and those who students lost the game. The winning or losing is not an important aspect. We have to try our best to win. I would like to congratulate our staff. They did their hard work and due to their best cooperation we could be possible to all the games. I would also thank our chairman, Mr. Prakash Patil sir, and vice chairman, Mrs. Prabhavati Patil ma'am, for giving us this opportunity to conduct a great event. Thank you. हो,
आमचा 2024-25 लॉरेट हायस्कूल कोपरखैरणे या स्कूलचा आमचा ॲन्युअल स्पोर्ट्स डे स्टार्ट झाला 9 तारखेपासून. त्या दिवसापासून त्या 9 तारखेपासून स्टार्ट झाला. तर त्याचे इनॉग्रेशन आमच्या स्कूलच्या व्हाईस चेअरमन प्रभावती पाटील यांच्या हस्ते झाले. त्या दिवसापासून ते प्राईज डिस्ट्रीब्युशनपर्यंत मुलांमध्ये एवढा उत्साह होता जो की त्यांचा अभ्यासात नसतो पण खेळामध्ये असतो. पण खेळ हे महत्त्वाचेच आहे. खेळामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक प्रगती होते, त्यांच्या शरीराला चालना मिळते आणि त्यांना बाकीच्या गोष्टीमध्ये उत्साह येतो. यामुळे जे मुलं आमची छोटी मुलं सिनियर ज्युनियर ते 10वीपर्यंत सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत ग्राउंडवर आपल्या कलागुणांचा वाव दाखवत होते आणि आमच्या टीचरसुद्धा त्या गोष्टी त्यांच्याबरोबर राहून उन्हामध्ये राहून स्पोर्ट्सचे आयोजन केले. त्याच्यासाठी त्यांचे खरंच मुलांचे पण अभिनंदन आहे की त्यांनी या स्पोर्ट्सचे भरपूर वाव मिळवला आहे. आणि आमच्या शाळेचे चेअरमन प्रकाश पाटील सर, व्हाईस चेअरमन प्रभावती पाटील मॅडम नेहमी आमच्या मुलांसाठी नेहमी ते कार्यरत असतात. त्यांच्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून त्यांनी त्या मुलांच्या शारीरिक व मानसिक गोष्टींना चालना दिली. ते नेहमी त्या मुलांसाठी सतत झटत असतात. ते एवढे आहेत की ते आपले कुटुंब आपल्या मुलांना समजतात. लास्ट 4 डेज से हम लोग जो स्पोर्ट्स ले रहे हैं, बच्चे ने बहुत एंजॉय किया और हर साल हम लोग ये दिसंबर मंथ में फर्स्ट या सेकंड वीक में हम लोग ये एनुअल जो स्पोर्ट्स डे रहता है वो कंडक्ट करते हैं. स्टूडेंट्स ने बहुत एंजॉय लिया. कंपटीशन जो था बहुत टफ हुआ था. बच्चों ने बहुत एनर्जी के साथ बच्चों ने पार्टिसिपेट किया. Last 12 years I am working in this school and I am assistant this school and I also enjoy with students, our students, and thank you. I am thankful to our chairman sir Mr. Prakash Patil sir, vice president Mrs. Prabhavati Patil madam, principal madam, administrator madam, along teachers, students, teachers also corporate, and thank you so much.